लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी आहे फुलंब्रीमधून। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री शहरातील टी पॉइंटवर शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास 8 ते 12 गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांनी दिवसा ढवळ्या क्षुल्लक कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करत नजीर खान मुनीर खान वय वर्षे 24 राहणार फते मैदान फुलंब्री या तरुणावर भ्याड हल्ला करत पोटात चाकू खुपसून व छातीवर सुद्धा चाकूचे खोलवर सपासप वार करून कोथळा बाहेर काढला व सुलतान शेख लड्डू यांच्यावर सुद्धा चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे। या चाकू हल्ल्यात नजीर खान हे मयत झाले आहेत। हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या फुलंब्री शहरात बाहेर गावातील गुंड टोळ्या करून गावात येऊन दिवसाढवळ्या निष्पाप तरुणाची हत्या केल्याने सदर घटनेचा निषेध म्हणून सर्व शहरांमध्ये व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवली होती। तसेच सदर घटनामागे काही जातीवाचक संघटनेचा हात असून ही हत्या नियोजित कटकारस्थान आहे। अचानक एवढी मोठी घटना रचल्याशिवाय होऊ शकत नाही। सदरील मारेकरी घटना अगोदर शहरात धिंगाणा घालत फिरत होते। तसेच त्यांना फुलंब्री येथील काही लोकांनी आश्रय दिल्याने सदरील हत्या ही संशयित झाली आहे। म्हणून सदरील घटनेची SIT व CID मार्फत सखोल चौकशी करून सर्व गुन्हेगारांना तात्काळ जेरबंद करण्यात यावे व सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून लवकरात लवकर न्याय देण्यात यावा। अन्यथा न्याय मिळवण्यासाठी मुस्लिम समाज रस्त्यावर येऊन लोकशाही मार्गाने जन आंदोलन करणार याची नोंद घ्यावी व याची जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील अशा प्रकारचे निवेदन आज दिनांक 24 ऑगस्ट वार शनिवार रोजी अप्पर पोलीस अधीक्षक सुनील कृष्णा लांजेवार यांना देण्यात आले। यावेळी नजीर खान यांचे शव विच्छेदन करून फुलंब्रीत घरी नेत असताना टी पॉइंटवरच शहरातील व तालुक्यातील 9 ते 10 हजार नागरिकांनी रुग्णवाहिका थांबून सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी केली। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा।